बुद्धांशीचं पोट नाही भरलं हो ग? भरलं बुद्धांशीचं पोट. भरलं भरलं. आता पाणीपुरी नाही खात बुद्धांशी. हाय, मी सानिका. कसे आहात तुम्ही सर्व? आज बघा आम्ही आलो मामाकडे. आज नाही का घरी करमत नव्हतं, तर म्हटलं थोडा मूड फ्रेश करण्यासाठी मम्मी मी वगैरे आम्ही आलो होतो मामाकडे. इकडलं वातावरण बघा किती छान वाटतं. हे मातीचं अंगण वगैरे हे सर्व पाहून असं पूर्ण लहानपणीचे दिवस आठवतात. आम्ही मस्त या अंगणात वगैरे खेळायचो आधी. आणि हे असं पायऱ्या वगैरे आधी काहीच नव्हतं, पूर्ण छान मातीचे वगैरे घर होते, तरी पण खूप मस्त वाटायचं आधी. इकडे ना, इकडे येतच नाही, पडशीन. आता नाव सांग, नाव सांग. नाव काय तुझं? सांग ना ग. जाऊ दे, नावच नाही. नाव नाही तुला? नाही, नावच नाही म्हणून सांग. नाही काही कामाची नाही, काही कामाची नाही. सांग नाव, सांग नाव सांग. जाऊ दे, कट्टी. मग कट्टी. आता बोल नको असं. ठीक आहे. कट्टी. तुझं स्वेटर दे ना मला. नाही, दे ना ग. नाही, छान आहे, मला आवडलं तुझं स्वेटर. आणि त्यानंतर आम्ही गेलो बाहेर पावभाजी खायला, कारण मामाच्या घरी गेलो पण त्यांना न सांगता गेलो. तर घरी कोणीच नव्हतं, मामी पण नव्हत्या, मामा पण नव्हते. मामा गेले तर जॉबवर आणि मामी गेल्या तर त्यांच्या मुलीचा डान्स होता, तर डान्स बघायला. तर मग मम्मी म्हटली की इथे बसण्यापेक्षा चल बाहेर जाऊन येऊ. मग आम्ही गेलो पावभाजी खायला. आणि इकडले रस्ते वगैरे बघा, हे सर्व बघून ना असं म्हणजे हे सर्व वातावरण इकडचं बघून पूर्ण लहानपण आठवतं. खूप मजा येत होती मस्त. इथे एक छोटीशी, म्हणजे छोटी नाही मोठी मस्त पाण्याची टाकी होती. तिथे ना आम्ही पाणी भरायला जायचो. ती पाण्याची टाकी नाही दिसली. आणि एक मंदिर आहे तिथे मस्त आम्ही सर्व मैत्रिणी गोळा होऊन नाही का तिथे खेळत होतो मस्त. एरिया बघूनच असं म्हणजे वेगळंच वाटते, ते फिलिंगच नाही सांगू शकत. आता आम्ही मामाच्या घरून आलो आणि ते पावभाजी खायला आलो. गाडी, मम्मी, हे बुद्धा. हाय कर, हाय तर कर, हाय कर ना. किती लाजते. हाय तर कर, अशी कर, अशी कर. जाऊ दे, कट्टी. हिच्यासोबत बोलतच नाही मी, कट्टी करते फक्त, हाय नाही करत. घे ग, खा ग, खा ना. खा खा खा, हळूहळू. आणि पावभाजी वगैरे खाऊन झाल्यावर आम्ही कुर्ती बघत होतो माझ्यासाठी. मम्मी म्हटली की एखादी कुर्ती, पण कुर्त्या जास्त आवडल्याच नाही आम्हाला इथल्या. हे नाही का आझाद मैदान म्हणजे एक मॉल टाईप आहे मस्त, छोटंसं मॉल. इथे खायच्या वस्तू सर्वच मिळते, ड्रेसेस वगैरे खूप छान आहे. तर इथे कुर्त्या काही मला आवडल्या नाही. आम्ही बघितल्या पण एवढ्या काही खास वाटल्या नाही. नंतर मग आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो. असं सगळंच आहे. चप्पल, पर्स 10 रुपये. पडशील का बाई. बुद्धांशीचं पोट नाही भरलं हो ग? भरलं बुद्धांशीचं पोट. भरलं. आता पाणीपुरी नाही खात बुद्धांशी. हो. कुठं बसली बाई, जीन्स खराब होते ना तुझा. तुझा व्हिडिओ काढते तुझा. काढू नाही. छे घे पाणीपुरी. इथंच आहे.
लाडक्या बहिणीचे पैसे आले. ए बुद्धा मामी आवाज येतो, जा जा. मामाच्या घरी चिकन पार्टी. नाही दोन आहे, 3 होते. एक छोटं बाईने काढलं होतं, बाईने खाल्लं. बस होते एक छोटं बाईने खाल्लं नाही का? इकडे बा, घाल बरं. आहा, अंधारात दिसत नाही. हो पिक वाला. ये इकडं. निघली तरी दिसत नाही. चल काय माहित दीदीच्या. काय निघाले का बाई? हा निघला. बाय कर. सो असा होता आजचा छानसा दिवस. खूप जास्त मजा आली आज. पूर्ण लहानपण आठवलं तिकडे जाऊन. आणि आम्ही कुर्ती घ्यायला गेलो होतो, पण कुर्ती नाही का आम्हाला आवडली नाही, तर एक स्कार्फ घेतला मी. मम्मीनी सुद्धा एक स्कार्फ घेतला. आणि त्यानंतर मामीचा कॉल आला होता की आम्ही आलोत घरी. मग आम्ही निघालो परत मामाकडे जायला. आणि मध्ये पाणीपुरी वगैरे पार्सल घेतली सर्वांसाठी. आम्ही पण खाऊ लागले मस्त पाणीपुरी. आणि नंतर मग मामा आले. मामासुद्धा सरप्राईज झाले आम्हाला बघून, कारण आम्ही कोणालाच सांगितलं नव्हतं आम्ही येणार आहोत म्हणून. आणि मामांनी छान मग चिकन वगैरे आणलं आमच्यासाठी. आम्ही जेवण आज मामाकडेच केलं. चिकन वगैरे आणलं मामीने, छान चिकनची भाजी केली आणि मस्त तिथे जेवण वगैरे करून आम्ही निघालो घराकडे. खरंच आजचा दिवस खूप छान होता. असं काही ठरवलं नव्हतं, बस निघालो आणि असं वाटलंच नव्हतं की एवढा छान आजचा दिवस जाईल म्हणून. मामाकडे खूप मजा आली. आणि बहुतेक सर्वच मुली हे रिलेट करत असतील, त्यांच्या मामाचं गाव आणि नानाचं घर. सर्वच मुली हे रिलेट करतात नक्कीच. मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच तिकडली म्हणजे तिकडे गेल्यावरची ती फिलिंग पण वेगळीच असते. असं पूर्ण मामाचं घर बघितलं तर पूर्ण लहानपणीचे दिवस आठवतात की या अंगणात आम्ही खेळत होतो आणि इथे किती मजा केली मस्त. हे सर्व आठवतं तिथे गेल्यानंतर. म्हणून आज खूप मजा आली खरंच. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.